हाय. आपण जे रोज पाणी पितो ना, त्याला आपण किती क्षुल्लक, किती मामूली समजतो. म्हणजे आपण गृहीत धरलेलं असतं पाण्याला. जे पितो आपण किंवा जे पाणी यूज करतो, वापरतो, त्याला म्हणजे खूप अगदी ग्रँटेड धरलेलं असतं, की ठीक आहे, पाणी आहे, आपल्याला तहान लागली, आपण पाणी पितो, इतकंच. पण तुम्हाला माहिती आहे, या पाण्यामुळे तुम्ही तुम्हाला हवं ते मॅनिफेस्ट करू शकता आणि यालाच वॉटर टेक्निक मॅनिफेस्टेशन असं म्हणतात. म्हणजे तुम्हाला हवी असलेली गोष्ट मिळवण्यासाठी पाणी तुम्हाला मदत करतं. पण ते कसं करतं हे पाहण्याआधी आपण थोडंसं त्याबद्दल समजून घेऊयात. तर हे पहिल्यांदा कसं समजलं? आपल्याला पुरातन कालापासून माहितीच आहे, आपली संस्कृती आहे, की आपण पाणी कोणत्याही धर्मामध्ये कशाप्रकारे वापरतो. म्हणजे पवित्र आणि शुद्ध मानलं जातं पाण्याला आणि त्या पद्धतीनेच त्याचा वापर होत होता. पण याचं जेव्हा संशोधन करण्यात आलं, तेव्हा त्याचं महत्त्व अधिक समाजाला समजलं. हे संशोधन कुणी केलं आणि त्याचे परिणाम काय आले हे आपण आज पाहणार आहोत. मसारा इमोटो हे एक जपानचे लेखक, उद्योजक आणि पाण्यावरील त्यांनी जे प्रयोग केले होते त्यामुळे ते प्रसिद्ध झालेले संशोधक होते. त्यांचा जन्म 22 जुलै 1943 साली जपान येथे झाला. ते जपानचे रहिवासी होते आणि त्यांचा मृत्यू 17 ऑक्टोबर 2014 साली झाला. तर त्यांनी जे पाण्यावरती प्रयोग केला होता त्याच्यामुळे पाण्यावरती जे प्रयोग केले होते त्याच्यामुळे ते जगभरात प्रसिद्ध झाले होते आणि त्यांच्याबद्दल तुम्ही इंटरनेटवरती पण माहिती मिळवू शकता, गुगलवरती जाऊन किंवा इंटरनेटवरती जाऊन. तर ते इतके प्रसिद्ध झाले होते त्यांच्या संशोधनामुळे. तर त्यांनी एक प्रयोग केला होता आणि हे एकदाच नाही, त्यांनी वारंवार केला होता आणि इंटरनेटवरती, गुगलवरती तुम्हाला त्याचे फोटोज पण मिळतील. मी हे फोटो माझ्या व्हिडिओजमध्ये पण लावेन, तुम्हाला कळण्यासाठी की पाणी किती पॉवरफुल गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे आपण काय काय मॅनिफेस्ट करू शकतो. पाण्यावरती शब्द, भावना, संगीत आणि प्रार्थनेचा परिणाम कसा होतो याचा त्यांनी दावा आणि प्रयोग केला होता. त्यांचा मुख्य सिद्धांत होता की प्रेम, कृतज्ञता, आनंद यासारख्या सकारात्मक भावना पाण्यावर सुंदर बर्फाचे स्फटिक तयार करतात आणि द्वेष, राग, नकारात्मक शब्द आणि भावना यामुळे विकृत किंवा विचित्र स्फटिक निर्माण करतात. त्यांनी पाण्याचे काही थेंब किंवा पाण्याचे काही नमुने घेतले आणि ते बर्फामध्ये गोठले. त्याच्यामुळे जे स्फटिक निर्माण झालं, त्या बर्फामध्ये जे काही आकार निर्माण झाले त्यावरून त्यांनी संशोधन केलं त्याचे नमुने घेऊन. आणि त्यांचे प्रसिद्ध असलेले प्रयोग हेच की त्यांनी थँक्यू असं लिहिलेल्या पाण्यावरती सुंदर स्फटिक निर्माण झालं. त्यांनी प्रयोगासाठी जे पाण्याचे नमुने घेतले होते त्याच्यामध्ये त्यांनी थँक्यू असं लिहिलं होतं एका पाण्याच्या नमुन्यावरती आणि त्याचं सुंदर स्फटिक तयार झालं होतं थँक्यूचं. तसंच त्यांनी यू फुल असं लिहिलेल्या पाण्यामध्ये विस्कळीत म्हणजे अगदी तुटक असं स्फटिक दिसल्याचा त्यांनी दावा केला होता. आणि अजून एका नमुन्यावरती त्यांनी संगीताचा प्रभाव टाकला होता आणि त्यामुळे त्याचं सुंदर स्फटिक निर्माण झालं होतं. काही आक्रमक संगीतामुळे म्हणजे अगदीच आक्रस्थळी जे संगीत असतं ना, तर काही पाण्यावर त्यांनी आक्रमक संगीताचा प्रभाव टाकला, तर त्याच्यावरती त्याचं एक वेगळं स्फटिक निर्माण झालं. आणि आपण जी प्रार्थना करतो नेहमी, तर त्या प्रार्थनांमध्ये पण इतकी शक्ती असते, इतकी पॉवर असते की त्यांनी त्या पाण्याची रचना पण ज्या पाण्यावर त्यांनी प्रार्थनेचा प्रभाव टाकला तर त्याचं सुंदर रचना त्याच्यामध्ये निर्माण झाली. म्हणजे ते स्फटिक तसं त्या प्रकारे त्याची रचना तयार झाली. त्यांचं एक पुस्तक जे खूप प्रसिद्ध आहे, द हिडन मेसेज इन वॉटर. या पुस्तकात त्यांनी पाण्याच्या स्फटिकांची अनेक फोटोज त्यांनी दिलेले आहेत आणि विचार, भावना आणि शब्दांचा पाण्यावर परिणाम कसा होतो याचा त्यांनी दावासुद्धा मांडलेला आहे. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की त्यांनी ज्या पाण्याच्या नमुन्यावरती त्यांनी काही चांगले पॉझिटिव्ह शब्द लिहिलेले होते, जसं की आय लव्ह यू, थँक्यू या प्रकारे ते नमुने. आणि इतर नमुन्यांवरती, पाण्याच्या नमुन्यांवरती जेव्हा त्यांनी आय हेट यू किंवा यू फूल वगैरे असं जे लिहिलं होतं, जे नकारात्मक त्यांचे वर्ड्स होते, शब्द होते, त्यांनी जे लिहिलं होतं त्याचे जेव्हा स्फटिक तयार झाले, ते त्याचे जेव्हा बर्फ झाले, त्याला जेव्हा गोठलं गेलं त्या पाण्याच्या नमुन्यांना, तेव्हा त्याच्यामध्ये त्या प्रकारे स्फटिकांची निर्मिती झाली. म्हणजे त्याचा आकार तसा निर्माण झाला. थँक्यू, आय लव्ह यू ह्या ज्या गोष्टी आहेत ना, तर त्याच्यामध्ये सुंदर स्फटिकं तयार झाली, त्याला सुंदर आकार आला. आणि त्याचप्रकारे जेव्हा त्यांनी आय हेट यू किंवा यू फूल वगैरे, तू मूर्ख आहेस असं जेव्हा त्या पाण्यावरती त्यांनी बोललं गेलं किंवा लिहिलं गेलं, तेव्हा त्याच्यावरती त्याचे खूप विकृत असे त्याचे इमेज तयार झाले, त्याचं तसं स्फटिक तयार झालं. याचाच अर्थ पाण्यामध्ये इतकी शक्ती असते, इतकी ताकद असते. पाण्याला काही गोष्टी बोलून किंवा तुम्ही त्याला सूचना देऊन ते गोठल्यानंतर जर त्याचे एवढे सुंदर किंवा त्याचे एवढे खराब जर नमुने तयार झाले असतील,
त्याचे स्फटिक तयार झाले असतील तर तुम्ही विचार करा की तुमच्या बॉडीमध्ये, तुमच्या माइंडमध्ये 70% पाणी आहे. आणि तुम्ही जर स्वतःला उठता बसता स्वतःला टोकत असाल किंवा स्वतःला दूषणं देत असाल, स्वतःला काही निगेटिव्ह बोलत असाल जाणत्या अजाणतेपणाने, सवयीच्या ओघाने, किंवा इतरांना, आपल्या मुलांना असेल, आपल्या नात्याविषयी असेल, आपल्या बाबतीत ज्या गोष्टी आहेत त्याच्याविषयी जर तुम्ही सतत निगेटिव्हली काही बोलत असाल तर ते आपल्या शरीरावरती, आपल्या मनावरती, आपल्या आयुष्यावरती त्याचा किती परिणाम होत असेल. कारण आपल्या बॉडीमध्ये तर 70% पाणी हे तर तुम्हाला माहितीच आहे प्रत्येकाला. तर जर इतक्या पाण्यामध्ये आपण ज्या गोष्टी बोलतो तर आपल्या शरीरावरती त्याचा काय काय इफेक्ट होत असेल. म्हणून बी के शिवानीचे पण जेव्हा मी व्हिडिओ पाहायचे ना, बी के शिवानी म्हणजेच आपल्या ब्रह्मकुमारीच्या ज्या बी के शिवानी सिस्टर आहेत, त्यांचे व्हिडिओ मी सुरुवातीच्या काळात पाहायचे. तेव्हा त्यांनी पाण्याला संस्कारित करून किंवा पाण्याला किंवा अन्नाला तुम्ही ब्लेसिंग देऊन तुम्ही ते ग्रहण केलं पाहिजे, ते पाणी प्यायलं पाहिजे असं जेव्हा त्या म्हणायच्या, तर त्याचा अर्थ मला त्याच्यानंतर कळत गेला. जेव्हा मी हे मसारे इमोटनचं संशोधन किंवा त्यांच्याबद्दलच्या ज्या गोष्टी मी ऐकल्या, वाचल्या, बघितल्या, त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण जाणते अजाणतेपणाने ह्या गोष्टी किती खराब पद्धतीने करत असतो. म्हणजेच आपल्याला त्याचं काहीच नॉलेज नसतं किंवा त्याचं काहीच माहिती नसते. त्याच्यामुळे आपण त्या गोष्टी कंझ्युम करत राहतो. जसं की आपल्या घरी कोणीतरी, आपण कोणाच्या तरी घरी गेलोय किंवा कोणीतरी आपल्या घरी आलंय आणि आपण त्यांना एक ग्लास भरून पाणी दिलंय किंवा एक तांब्या भरून पाणी ठेवलंय आणि आपण गप्पा मारतोय, त्याने थोडं पाणी पिलेलं असतं आणि ते तसंच ठेवलेलं असतं. जेव्हा आपण काहीतरी गॉसिपिंग करतो, काहीतरी निगेटिव्ह बोलतो, काहीतरी इकड तिकडचं फालतू बोलतो आणि अधूनमधून ती व्यक्ती ते पाणी पण पित असते किंवा शेवटपर्यंत जाईपर्यंत ते पाणी ती प्यायलेली असते. किंवा आपण काहीतरी आपल्याला पाणी पिण्यासाठी घेतो बॉटलमध्ये आणि काहीतरी वेब सिरीज बघतो, मारधाडीचे सिनेमे बघतो किंवा काहीतरी गॉसिपिंग करतो, फोनवरती कुणाशी तरी काहीतरी फालतू बोलत असतो. ते पाणी सोक करत असतं, म्हणजे शोषून घेत असतं आपली एनर्जी, आपलं व्हायब्रेशन, आपलं बोलणं, हे जे सगळं आहे ना, ते सगळं ते शोषून घेत असतं आणि तेच पाणी आपण पित असतो. ह्या पाणी पिल्यामुळे आपल्या बॉडीवरती, आपल्या माइंडवरती, आपल्या आयुष्यावरती त्याचा कसा इफेक्ट होत असेल याचा तुम्ही फक्त विचार करा. आपण जेवण बनवते वेळी सुद्धा काही घरांमध्ये काही प्रॉब्लेम्स असतात, कौटुंबिक प्रॉब्लेम्स असतात, काही अडचणी असतात. तर जी जेवण बनवत असते व्यक्ती, ती त्या चांगल्या एनर्जीमध्ये, चांगल्या मूडमध्ये नसते. रागामध्ये, तिरस्कारामध्ये, द्वेषामध्ये किंवा हतबलतेमध्ये असते आणि ते विचार घेऊनच ते जेवण बनवत असते, त्या मूडमध्ये जेवण बनवत असते. तर त्याची एनर्जी त्या जेवणामध्ये जेव्हा जाते, ते जेवण पूर्ण घर खात असतं, आपली मुलं खात असतात, आपण ते जेवण जेवत असतो. तर आपल्या बॉडीवरती त्याचा इफेक्ट कसा होत असतो, आपल्या एनर्जीवरती त्याचा इफेक्ट कसा होत असतो, ह्याचा तुम्ही फक्त विचार करू शकता. आपल्या शब्दामध्ये तर शक्ती आहेच आहे, आपल्या वर्ड्समध्ये तर पॉवर आहेच आहेत, पण तुम्ही जे पाणी किंवा तुम्ही जे अन्न ग्रहण करता त्याच्यावरती पण त्याचा किती इफेक्ट पडतो, ह्याचं हे जिवंत उदाहरण आहे. तर मी तुम्हाला काही फोटो माझ्या व्हिडिओमध्ये मी जोडेन, ज्याच्यामध्ये तुम्हाला हेही कळून येईल की आणि तुम्ही हे एक्सपेरिमेंट पण करू शकता. हे अन्नाविषयी एक्सपेरिमेंट आहे. जर तुम्ही 3 बरणीमध्ये काचेच्या तुम्ही वेगळं वेगळं म्हणजे शिजवलेला भात असेल, तुम्ही ते घेतला, म्हणजे एकदाच बनवलेला भात आहे शिजवलेला, आणि तो एकदाच बनवलेला भात तुम्ही वेगवेगळ्या बरणीमध्ये ठेवला आणि त्या बरणींवरती तुम्ही काही शब्द लिहायचे आहेत. एका बरणीवरती तुम्ही लिहायचं आहे आय लव्ह यू, दुसऱ्यावरती लिहायचं आहे आय हेट यू, आणि तिसऱ्यावरती लिहायचं आहे इग्नोर यू, किंवा तुम्ही काही त्याच्यावरती नाही लिहिलं तरीही चालेल तिसऱ्या बरणीवरती. तर अशा तुम्ही 3 बरण्या तयार करायच्या आहेत आणि तुम्ही त्या ठेवायच्या आहेत आणि तुम्ही ह्या तयार केल्यानंतर तुम्ही त्यांना बोलायचंही आहे. आय लव्ह यू, माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे, तू मला खूप आवडतो वगैरे बोलायचं आहे. आणि सेकंड बरणी जी आहे त्याला आय हेट यू, मला तू आवडत नाहीस, मी तुझा तिरस्कार करते असं म्हणायचं आहे. आणि तिसऱ्या बरणीला काहीच बोलायचं नाही आहे, इवन दुर्लक्ष करायचं आहे टोटल. आणि या बरण्या तुम्ही ठेवून द्यायच्या आहेत. आणि काही दिवसानंतर जेव्हा तुम्ही या बरण्या पाहाल, तर तुम्ही आय लव्ह यू ज्याला बोललेला असता त्याच्यावरती थोडंफारच त्याच्यावरती प्रभाव पडला असतो, म्हणजे ते अन्न जास्त फार खराब झालेलं नसतं, फक्त त्याचा थोडासा कलर चेंज झालेला असतो. आय हेट यू ज्याला आपण बोललेला असतो तर त्याला काळपट किंवा एकदमच असा वेगळाच त्याला कलर आलेला असतो आणि तिसरं जे असतं ज्याला आपण इग्नोर केलेलं असतं, तर ते पूर्णच अगदी सडून गेलेलं असतो. तर ह्याचा अर्थ असा आहे की तुम्ही ज्या गोष्टीला इग्नोर करता, तुम्ही ज्या गोष्टीला अति महत्त्व देत नाही, ती गोष्ट ऑटोमॅटिक तुमच्या आयुष्यातून निघून जाते किंवा ती गोष्ट नष्ट होते. त्याच्यामुळे तुम्ही प्रॉब्लेमकडे अति लक्ष देत असाल, अति विचार करत असाल, तर तुम्ही हा मूर्खपणा करताय. कारण जेव्हा तुम्ही अति लक्ष देता तेव्हा ती वाढत जाते, आणि जेव्हा तुम्ही निगेटिव्हली सुद्धा त्या तुमच्या प्रॉब्लेमकडे, दुःखाकडे बघत असता, तरी तुम्ही त्याच्याकडेच फोकस करत असता. म्हणजे कोणत्याही दोन्ही प्रकारे ती तुमच्या लाईफमध्ये असणारच असणार आहे. म्हणजे जरी तुम्ही बोलत असाल तरी निगेटिव्हली किंवा पॉझिटिव्हली, जर ती तुमच्या आयुष्यामध्ये असणारच आहे. पण जर तुम्ही तिला इग्नोर केलं टोटली,
म्हणजे माझ्या लाईफमध्ये बॅड पॅच नाहीच आहे किंवा प्रॉब्लेम नाहीच आहे. तुम्ही टोटल इग्नोर करा आणि तुम्ही फक्त चांगल्या गोष्टींवरती फोकस करा. आनंदावरती, सुखावरती, समृद्धीवरती, चांगल्या गोष्टींवरती जेव्हा फोकस कराल आणि त्या गोष्टीकडे पूर्ण दुर्लक्ष कराल ना, तेव्हा ते ऑटोमॅटिक स्वतःहूनच ती गोष्ट नष्ट होते. तर तुमच्या शब्दामध्ये पॉवर आहेच, पण तुम्ही जे अन्न किंवा जे पाणी यूज करता त्याच्यामध्येही पॉवर आहे. तर तुम्ही आता हे मॅनिफेस्टेशनसाठी कसं वापरायचं आहे? तर याच्यामध्ये ना पाणी ऐकतं हां. आणि एक हॉलिवूडची मूव्ही आली होती फ्रोझन 1, फ्रोझन 2 म्हणून. त्याच्यामध्ये प्रियंका चोप्रा आणि परिणीती चोप्राने व्हॉईस दिलं होतं त्या ह्याच्यामध्ये हिंदीसाठी. तर त्याच्यामध्ये पण मी एक वाक्य असं ऐकलं होतं एक सीनमध्ये, की पाणी सब सुनता है. म्हणजे पाणी सगळं ऐकतं. तुम्ही जे बोलत असाल ते सगळं ऐकतं आणि ते इम्प्लिमेंट करतं. जेव्हा तुम्ही 2 कुंड्यामध्ये सेम माती घालता, सेम त्याच्यामध्ये जे काही खत असेल किंवा जे काही पाणी असेल, जे काही तुम्ही त्याच्यावरती बीज म्हणजे ते बियाणं टाकलं असेल ते सगळं सेम असणार आहे. फक्त एका एका कुंडीवरती तुम्ही लिहायचं आहे आय लव्ह यू आणि दुसऱ्या कुंडीवर लिहायचं आहे आय हेट यू. आणि तुम्ही दोन्ही कुंड्या समान ठिकाणी ठेवायच्या आहेत. म्हणजे उन्हामध्ये किंवा सावलीमध्ये जिथे ठेवायचं असेल तेव्हा समान ठिकाणी ठेवायच्या आहेत. आणि तुम्ही त्याला पाणीही तेवढंच घालायचं आहे दोघांनाही. पण पाणी घालता घालता एका कुंडीला तुम्ही जिथे आय लव्ह यू लिहिलेलं आहे त्याला तुम्ही आय लव्ह यू म्हणायचं आहे. किंवा चांगले काही पॉझिटिव्ह त्याला अप्रिशिएट करायचं आहे, पॉझिटिव्ह शब्द बोलायचे आहेत. आणि ज्या कुंडीवरती निगेटिव्ह लिहिलेलं आहे जसं की आय हेट यू वगैरे, तर त्याला तुम्ही निगेटिव्ह गोष्टी बोलायच्या आहेत जेव्हा जेव्हा तुम्ही पाणी घालाल किंवा जेव्हा तुम्ही बोलाल त्याला तेव्हा. आणि जेव्हा ह्याची ग्रोथ व्हायला लागते, ते बी उगवायला लागतं, तेव्हा तुम्हाला दिसून येईल, निदर्शनास येईल की जे तुम्ही चांगल्या गोष्टी बोलल्या होत्या त्या कुंडीला, त्याची ग्रोथ फार चांगली आणि चांगल्या प्रमाणे झालेली आहे. आणि दुसऱ्या कुंडीमध्ये जेव्हा तुम्ही बोललेला असा निगेटिव्ह किंवा नकारात्मक काही असेल बोललेला, तर त्याच्यामध्ये वाढ खुंटलेली असते, विरळ असतात त्याचे ते जे रोपं आलेली असतात ती, किंवा फार सुकलेली असतात. त्याला काहीच ग्रोथ नसते, त्याला काही चैतन्य नसतं, काहीच त्याच्यामध्ये छान असं काही त्याची ग्रोथ नसते. तर याच्यावरूनच तुम्ही समजून घ्या मला जे काही म्हणायचं आहे ते. तुमच्या आयुष्यावरती याचा जर ह्या झाडांवरती, या फूडवरती म्हणजे अन्नावरती इतका छान प्रभाव होत असेल किंवा त्यांनी एक्सपेरिमेंट केलेलं जे आहे मसारा इमोटोंनी, त्याच्यावरती जर त्यांनी संशोधन इतकं छान पद्धतीने केलेलं आहे, तर मग आपल्या आयुष्यावरती त्याचा कसा परिणाम होत असेल. तर आपण याला मॅनिफेस्टेशनसाठी कसं वापरायचं हे आपण पाहूयात. मी अगेन हेच म्हणेन की तुम्हाला कशासाठी करायचं आहे ते तुम्ही पहिल्यांदा डिसाईड केलं पाहिजे. तुमच्यामध्ये क्लॅरिटी असली पाहिजे की तुम्ही कशासाठी कोणती टेक्निक वापरता. समजा तुम्हाला हेल्थसाठी वापरायचे असेल तर तुम्ही रोज जेव्हा जेव्हा पाणी पिता, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, ज्या ग्लासमधून तुम्ही पाणी घेता, कोणताही ग्लास असू देत, स्टीलचा असू दे, काचेचा असू दे, तांब्याचा असू दे, कसलाही ग्लास असू दे, तुम्ही तो ग्लास घेतल्यानंतर पाणी भरून त्याच्यामध्ये तुम्ही दोन्ही हाताने तो ग्लास पकडायचा आहे. त्या पाण्यामध्ये तुम्ही पाहायचं आहे आणि त्याला इंटेन्शन द्यायचं आहे, प्युअर इंटेन्शन द्यायचं आहे, पॉझिटिव्ह इंटेन्शन द्यायचं आहे की माझी तब्येत दिवसेंदिवस सुधारत आहे, मला छान वाटत आहे, मला बरं वाटत आहे. जे काही तुम्हाला जो काही प्रॉब्लेम आहे हेल्थचा तो त्याच्यामध्ये बोलायचा नाही. म्हणजे तुम्हाला शुगर आहे, तुम्हाला BP आहे, तुम्हाला थायरॉईड आहे, हे शब्द वापरायचे नाहीत. काहीच गरज नाही आहे. फक्त तुम्ही त्याला इंटेन्शन असं द्यायचं आहे त्या पाण्याला की मला दिवसेंदिवस बरं वाटतंय, माझी हेल्थ चांगली आहे, मी छान पॉझिटिव्ह मला त्याचा रिझल्ट मिळत आहे. हे तुम्ही बोलायचं आणि प्यायचं आहे. जितके वेळा दिवसातून तुम्ही 5 ग्लास पाणी घ्या, पाणी प्या, 10 ग्लास पाणी प्या. तुम्ही जितकंही पाणी प्याल तितक्या वेळा तुम्ही ते बोलायचं आणि प्यायचं आहे. आणि हे डेली करायचं आहे. तुम्ही महिना, 2 महिने, 4 महिने तुम्ही करा. जोपर्यंत तुम्हाला रिझल्ट येत नाही पूर्णपणे 100% तोपर्यंत तुम्ही करायचं आहे. याच्यासाठी फार काही कष्ट नाही आहेत. फक्त पाणी सर प्यायचं आहे. तुम्ही ते फक्त बोलून प्यायचं आहे इतकंच. तुम्ही त्याच्यामध्ये इंटेन्शन टाकायचं आहे, तुमची एनर्जी घालायची आहे त्याच्यामध्ये. इतकंच फक्त करायचं आहे. आता हे झालं याच्यासाठी. तुम्ही दुसरे काही घेऊ शकता. मायग्रेन असेल, तुमची मेंटल हेल्थ चांगली नसेल तर तुम्ही त्याच्यासाठीही करू शकता. हे झालं हेल्थसाठी. दुसरं आहे तुम्ही वॉटर टेक्निक ह्याच्यासाठी तुम्ही करू शकता की तुमचं नातं खराब असेल. समजा एका घरामध्ये तुम्ही सासू-सासऱ्यांमध्ये बरोबर राहता, तुम्ही नवऱ्यासोबत राहता, तुम्ही बायकोसोबत राहता आणि तुमचं नातं खराब असेल, समोरची लोकं तुमच्याशी चांगलं वागत नसतील, तर तुम्ही ते वॉटर टेक्निकमध्ये त्यांना असं बोलूनही तुम्ही देऊ शकता. पाणी देतेवेळी, चहा देतेवेळी, जेवण देतेवेळी तुम्ही त्याच्यामध्ये प्युअर इंटेन्शन टाकायचं आहे. आपल्याला इथं कुणाला हर्ट नाही करायचं आहे, कुणाला काहीतरी नुकसान नाही करायचं आहे आणि पाण्यामुळे कुणाचं काही नुकसान होत पण नाही आहे. फक्त तुमचं नातं चांगलं करण्यासाठीच हे फक्त करायचं आहे की त्याला माझ्याबद्दल प्रेम वाटतं किंवा माझ्या सासूबाईंना माझ्याबद्दल प्रेम वाटतं. त्या माझ्याविषयी चांगला विचार करतायत, त्यांच्यामध्ये बदल घडत आहेत. आणि सेम तुम्हीही तुमच्याबद्दल हाच थॉट ठेवायचा आहे की मला माझ्या सासू-सासऱ्यांबद्दल चांगलं वाटतं, माझ्या नवऱ्याबद्दल मला प्रेम वाटतं, आम्ही एकमेकांना रिस्पेक्ट देतो. ह्या प्रकारे असं करायचं आहे. आणि तुम्ही ते पाणी किंवा तुम्ही इव्हन तुमच्या पाण्याचा जो जार आहे किंवा जे तुम्ही पाण्यासाठी एकत्रित तुम्ही जे काही पिंप, हंडा जे काही ठेवलं असेल किंवा तुमचं ॲक्वागार्ड असेल त्याच्यावरती तुम्ही ते लिहून ठेवू शकता अफर्मेशन हे.
त्याच्यामुळे त्याची एनर्जी जी आहे ते त्याच्यामध्ये उतरली जाते आणि ते तुम्ही पूर्ण घरातल्या लोकांना पाणी देता. त्याच्यामध्ये तुम्ही हेही लिहू शकता, की म्हणजे पीसफुलनेस म्हणजे आमच्या घरातले सगळे लोकं समजूतदार आहेत, आमच्या घरात शांतता नांदते वगैरे जे काय असेल ते. तुम्हाला जे हवं आहे त्याच्यामध्ये ते बोलायचं आहे, त्या लोकांना पण द्यायचं आहे, तुम्ही स्वतःही प्यायचं आहे. पूर्ण घराला तुम्ही दिलं तरी चालतं किंवा स्पेसिफिक त्या एखाद्या व्यक्तीला दिलं तरी चालतं. तुमचं नातं खराब असेल त्या व्यक्तीसाठी किंवा तुम्हाला इव्हन तुम्ही मुलांसाठी वापरू शकता. मुलं अभ्यास करत नाहीयेत, दंगा घालतायत, ऐकत नाहीयेत, हट्टीपणा करतायत. त्यांना त्यांच्या काही सवयी असतील, की ते फक्त मोबाईल वापरतात जास्त किंवा उलटं बोलतायत. काही ज्या गोष्टी असतील ना, तर त्याच्यासाठी तुम्ही त्यांना पाणी अफर्म करून देऊ शकता. तुम्ही तेव्हा ज्यांना तेव्हा प्यायला पाणी देता, तेव्हा त्या पाण्यावरती तुम्ही ते अफर्मेशन बोलायचं आहे. पॉझिटिव्ह सेंटेन्स बोलायचे आहेत, की माझा मुलगा किंवा मुलगी त्यांना अभ्यास करायला फार आवडतो. ते पीसफुल आहेत. त्यांना शांततेमध्ये राहायला आवडतं. ते माझं सगळं ऐकतात, अभ्यास करतात. त्यांना अभ्यास करायला खूप आवडतं. अभ्यासामध्ये त्यांना इंटरेस्ट आहे. किंवा तुम्हाला इव्हन एका पर्टिक्युलर गोष्टीसाठी सुद्धा म्हणजे जसं की त्यांना एक्झाममध्ये काही पर्सेंट तुम्हाला हवे असतील 80% 85% 90% 95% तेही तुम्ही त्याच्यामध्ये इंटेन्शन घालू शकता किंवा तो दिवसेंदिवस हुशार होत आहे, माझं ऐकत आहे किंवा ती माझं ऐकत आहे वगैरे वगैरे जे काय असेल तुम्ही त्याच्यामध्ये ते इंटेन्शननं द्यायचं आहे पाणी ते मुलांना द्यायचं आहे. इव्हन तुम्ही त्यांची पाण्याची बॉटलसुद्धा तुम्ही भरून देऊ शकता स्कूलला जाते वेळी. तुम्ही स्वतःसाठी पण जर तुम्ही तुम्ही फार तुमचा स्वभाव रागीट असेल, चिडचिडा असेल, तुम्ही फार अँगर इश्यू असेल तुम्हाला, तर तुम्ही त्याच्यासाठी तुम्ही घेऊ शकता, की मी सुरक्षित आहे, मला पीसफुल वाटतं, मी शांत आत्मा आहे, मी पीसफुल आत्मा आहे, मी पॉवरफुल आत्मा आहे. हेही तुम्ही त्याच्यामध्ये बोलून तुम्ही पिऊ शकता. तुमच्यामध्ये हळू बदल दिसायला लागतील. तुम्हाला कळणारही नाही, की तुमच्या आतला अँगर असेल, भीती असेल, राग असेल, चिडचिड असेल, कसं कधी-कधी निघून गेलं तुम्हाला कळणारही नाही आहे. तर हे तुम्ही एक्सपेरिमेंट करू शकता. तुम्ही करून बघायला हरकत नाही ना. ह्याला पैसे तर पडणार नाही आहेत. तुम्ही फक्त करायचं आहे. आणि दुसरी गोष्ट आहे पैशासाठी तुम्हाला हवी असलेली जी अमाउंट आहे, तुम्ही अगदीच फार टोकाची अमाउंट घेऊ नका. कारण तुमच्या सबकॉन्शियस माइंडला ते पटणार नाहीये. तर तुम्ही जर आता समजा 3,000 कमवत असाल, तर तुम्ही 5,000 ठेवायचं आहे. 5,000 कमवत असाल, तर तुम्ही 8,000 ठेवायचे किंवा 10,000 ठेवायचं आहे. म्हणजे तुमचा आणि तुमच्या सबकॉन्शियस माइंडचा आणि तुमच्या कॉन्शियस माइंडचा विश्वास बसेल इतकीच अमाउंट ती ठेवायची आहे. आणि त्याच्यामध्ये काय होतं इझी मॅनिफेस्ट होतं. आता मी जर 10,000 कमवत असेल महिन्याला, तर तुम्ही 12,000 15,000 ठेवला आणि नंतर मग ते तुम्हाला गोल पूर्ण झाल्यानंतर तुम्ही वाढवत पण जाऊ शकता ना ते अमाउंट. तर ते तुम्ही त्या पाण्याला इंटेन्शन द्यायचं आहे, की मला इझिली ह्या जॉबमुळे, ह्या बिझनेसमुळे मला क्लायंट मिळतायत किंवा मी इतकी ही अमाउंट मी कमवत आहे. म्हणजे 10,000 15,000 जी काही तुमची अमाउंट असेल बेसिक लेव्हलला आणि तुम्ही जर जास्त कमवत असाल 50,000 40,000 60,000 रुपये जर कमवत असाल, तर तुम्ही त्याच्यामध्ये अजून थोडे ॲड करायचे आहेत. 5,000 10,000चे असं तुम्ही ॲड करायचे आहे. म्हणजे तुमचा विश्वास बसेल त्या गोष्टींवरती एवढंच मला फक्त म्हणायचं आहे. कारण तुम्ही जर 50,000 कमवत असाल तुम्ही 1,00,00,000ची मागणी केली तर ती अतिशयोक्ती होईल ना. सबकॉन्शियस माइंडच काय पण तुमचा सुद्धा विश्वास त्याच्यावरती बसणार नाही आणि ज्यावरती तुमचा विश्वास नाही आहे ती गोष्ट तुम्हाला कधीच मिळणार नाही आहे. म्हणून विश्वास बसेल अशीच अमाउंट पकडा आणि तुम्ही तसं त्याला इंटेन्शननं अफर्म करा त्या पाण्याला आणि तुम्ही ते प्या. पण हे दिवसातून फक्त एकदाच प्यायचं आहे का तर नाही. तुम्ही जेव्हा पाणी प्याल, तुम्ही ग्लासमधनं पाणी पित असाल तर तसं किंवा तुम्ही बॉटलमध्ये ऑफिसला जाताय, बॉटल घेऊन जाणं गरजेचं आहे. तर तुम्ही बॉटलमधनं पाणी पिते तुम्ही ते इंटेन्शन देऊन प्यायचं आहे, की मी म्हणजे आणि एका गोष्टीसाठी एकच तुम्ही गोष्ट ठरवा. एकाच गोष्टीसाठी करा. कारण जर तुम्ही चारही एरियाजमध्ये करत असाल, तर तुम्ही दिवसभरात जर चारही एरियाजसाठी पाणी पित असाल, तर त्याची जी काही त्याचा प्रभाव असेल, तर तो फार कमी प्रमाणात होतो प्रभाव, पण फार कमी प्रमाणात होतो. हवं तर तुम्ही 2 गोष्टींसाठी करू शकता, पण एकदमच 4 किंवा 5 गोष्टींसाठी तुम्ही करू नका. हळू तुम्ही त्याच्यामध्ये प्रयोग करा. तुमच्या स्किनसाठी करू शकता. तुमच्या स्किन पिंपल फार असतील, तुमच्या स्किनला ग्लो नसेल, तर तुम्ही त्याच्यासाठी करू शकता. तुमच्या केसांसाठी, तुमचे केस विरळ आहेत, पातळ आहेत, त्याला ग्रोथ नाही आहे, गळतायत फार, तर त्याच्यासाठी तुम्ही करू शकता. पण याला पेशन्स लागतात. कोणतीही गोष्ट तुम्ही आज म्हणताय 4 दिवसात तुम्हाला लगेच रिझल्ट येईल असं होणार नाही आहे. तुम्ही हे कंटिन्यूटी केलं पाहिजे. 2 महिने, 4 महिने, 6 महिने तुम्ही त्याला वेळ द्या. आणि थोडीच त्याला मेडिसिन किंवा थोडीच त्याला आपण पैसे घालतोय किंवा आपण काहीतरी वेगळा टायमिंग काढतोय याच्यासाठी असं तर नाही आहे ना. तर तुम्ही हे करून बघा आणि तुम्ही जेवण जर तुम्ही लेडीज जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल ना, तर तुम्ही जेवण बनवते सुद्धा ना, पॉझिटिव्ह इंटेन्सिटीने तुम्ही ते बनवा. पॉझिटिव्हिटीने तुम्ही बनवा ते. कारण तुम्ही जे बनवताय त्याच तुमचा जो मूड आहे किंवा तुमच्या आतमध्ये ज्या भावना आतमध्ये आहेत ना, त्या तुमच्या एनर्जीद्वारे, तुमच्या तुमच्या ऊर्जेद्वारे त्याच्यामध्ये ते अन्नामध्ये ते उतरलेलं असतात आणि तुम्ही जेव्हा ते तुमच्या घराला किंवा तुम्ही स्वतः ते खात असता, तेव्हा त्याचा चांगला किंवा वाईट इफेक्ट असतो. तो आपल्या बॉडीवरती, आपल्या माइंडवरती, आपल्या नात्यावरती, आपल्या आयुष्यावरती नक्कीच 100% होत असतो.
आणि हे एक्सपेरिमेंटनं सिद्ध पण झालेलं आहे. तर मी आशा करते की माझा आजचा हा तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. छोट्या छोट्या टिप्स आहेत, करून बघा, करायला काय हरकत आहे. आणि ज्यांना गरज आहे त्यांना हा व्हिडिओ पण पाठवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, काही प्रश्न असेल तर विचारा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, बेल आयकॉन प्रेस करा, ज्याच्यामुळे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत येतील आणि तुम्हाला नवीन नवीन माहिती समजेल आणि तुमच्या आयुष्यात थोडा तरी फरक असे ना माझ्यामुळे होत असेल तर याचा मला खूप आनंद आहे. थँक्यू सो मच.